आणि ते ग्रँड एंट्री होताना पाहताय गावदेवी बिलोची टीमची एंट्री होताना. वेलकम वेलकम उपसरपंच ट्रॉफी 2026. Over to come on. हॅलो. बघा सर, आपण एक गोष्ट क्लिअर करूयात. जोही गोलंदाज थ्रो म्हणून आढळला जाईल तो या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये गोलंदाजी करू शकत नाहीये आणि तो चेंडू नो दिला जाईल आणि 2 धावांची पेनल्टी त्या संघाला दिली जाईल. ज्याही गोलंदाजाला थ्रो करताना या ठिकाणी गोलंदाजी करताना आढळण्यात येईल तो पुढचा बॉल फ्री हिट असेल आणि तो गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेनंतर गोलंदाजी करू शकणार नाहीये. चला, थँक्यू सो मच. आपण नवीन मॅच कडे जाऊयात. जसा नवीन सामना चालू होईल तुमच्या समवेत मात्र मायक्रोफोन वरनं जॉईन होतील अर्थातच अजय घरत सर. थँक्यू. थँक्यू सो मच अद्वर शेलार सर. स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा SP ग्रुप बिलोशी आयोजित उपसरपंच चषक 2026 मध्ये. स्पर्धेची ही पहिली रजनी आपल्या समोर आहे आणि आज एकूण 12 संघ आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. सध्या तिसऱ्या मॅच कडे आपण वळतोय. आई गावदेवी बिलोशी विपक्ष शशिकांत स्मृती सरसोळ. बिलोशी संघाने टॉस जिंकलाय, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. यानंतर GB स्पोर्ट्स आबजे विपक्ष जय हनुमान चांबळे असा सामना असेल. या दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. सगळ्या प्रेक्षकांना होळीच्या SP ग्रुप बिलोशीकडनं लाख लाख शुभेच्छा. उपसरपंच सानिका संदीप पाटील आणि ग्रामपंचायत बिलोशीकडनं सगळ्यांना होळीच्या लाख लाख शुभेच्छा. वाडा क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष जयेश पाटील आणि संपूर्ण असोसिएशन कडनं हॅपी होली. यस, आनंदाचे सामळे टीम आपण या ठिकाणी आयोजकांनी संपर्क करा स्टेजकडे टी-शर्ट घेण्याकरिता. आई गावदेवी बिलोशी संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळण्यासाठी सज्ज झालेला आहे. टॉस त्यांनी जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बिलोशी संघाच्या गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. योगेश प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं पारितोषिक असेल. सलामीचे फलंदाज जयेश पाटील आणि योगेश. जयेश पाटील जे स्वतः वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. पहिला बॉल भाविक कडून शॉर्ट बॉल पुल केलाय. जबरदस्त फटका. डीप मध्ये खेळाडू आहे मात्र त्याच्या वाक्याबाहेर. बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री यांच्या पलीकडे येतोय खणखणीत चौकार. पहिल्याच बॉलवर अप्रतिम असा शॉट जयेश पाटील यांच्या बॅट मधून. खूप चांगल्या पोझिशन मध्ये आले होते. शॉर्ट बॉलचा पुरेपूर फायदा घेतलाय आणि चौकारानं डावाची सुरुवात केली आहे. शशिकांत स्मृती सरसोळ संघ प्रथम बॅटिंग करत असताना. ओहो, याही वेळेला बाउन्स चांगला प्राप्त केलाय. अपील होतं एक विकेट कीपरच्या माध्यमातून. गोलंदाजांनी कुठलंही अपील केलेलं नाहीये कारण गोलंदाजाला माहिती आहे की बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. परंतु विकेट कीपर प्रचंड उत्साही पाहायला मिळाला. त्याने फार जोरदार अपील केलं होतं. पण एक चांगला बॉल. याही वेळेला बॉल थोडासा आखूड टप्प्याचा होता पण ह्या बॉल मध्ये बाउन्स थोडासा एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला आणि अधिकची गती देखील दाखवली गोलंदाज भाविकने. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. ओहो, स्विच हिटचा प्रयत्न अगदी पायात टाकलाय. जबरदस्त बॉल. चांगलं कमबॅक. पहिल्या बॉलवर चौकार लागला होता परंतु तदनंतर 2 सुरेख चेंडू टाकलेत आणि या बॉलवर आपण बघितलं की फार
इशारा घेतला होता स्विचिटसाठी, ते चांगल्या प्रकारे हेरलं होतं गोलंदाजानं आणि त्या अनुषंगानंच एक खोलवर टप्प्याचा चांगला बॉल टाकलाय. चांगला बॅटल आहे पहिल्या षटकामध्ये. गोलंदाज भाविकच्या विरोधात फलंदाज जयेश पाटील. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न, बॉल मध्ये थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली. आणखी एक चांगला बॉल, बॅट आणि बॉलचा नीटचा संपर्क पाहायला मिळालेला नाहीये. येतोय सलगचा तिसरा डॉट बॉल. जिद्दी क्रिकेट असतं गावचं क्रिकेट. ग्रामीण क्रिकेटची बातच न्यारी, गावच्या क्रिकेटची मजाच भारी. सध्या ग्रामीण क्रिकेटचा आस्वाद आपण घेतोय. उपसरपंच चषक 2026 SP ग्रुप यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं दमदार आणि दर्जेदार आयोजन. रात्रीस खेळ चाले. गोलंदाज पुन्हा एकदा भाविक. या वेळेला शॉर्ट आर्म पुल केलाय, बॉल हवेत आहे, समोर गेलाय आणि अगदी गॅप मध्ये बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. येतोय चौकार. असं वाटलं होतं की पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न झालेला आहे स्क्वेअर लेगला, परंतु थोडासा समोरच्या बाजूने फटका गेला. लॉंग ऑन डीप मिड विकेटच्या दरम्यान तिकडे कुठलाही फिल्डर नव्हता. पॉवर प्ले सुरू आहे आणि त्याचा फायदा फलंदाजाला मिळत असताना हा दुसरा चौकार येतोय जयेश पाटील यांच्या बॅटमधून. धावसंख्या जाऊन पोहोचले 8 वर. 3 डॉट चेंडू देखील आलेले आहेत, परंतु 2 चौकार देखील पाहायला मिळालेत. चांगलंच युद्ध रंगलंय चेंडू आणि फळीच्या दरम्यान. गोलंदाज भाविक आणि फलंदाज जयेश पाटील यांच्या दरम्यानचं हे युद्ध आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतंय. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. आता मात्र जास्त शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता. वेगानं बीट केलंय, चांगला बॉल आणि याच बरोबर षटकाची होईल समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस शशिकांत स्मृती सरसोळ संघाची धावसंख्या बिनबाद 8. स्पर्धेची सुरुवात अगदी दणक्यात झालेली आहे. सन्माननीय काशीनाथ पाटील साहेब जे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत ठाणे पालघर जिल्ह्याचे, त्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा पार पाडण्यात आला आणि पहिली मॅच आपण बघितली होती जय बजरंग घोणसई विपक्ष जय बजरंग पालसई. मॅच टाय झाली होती खरं तर, परंतु स्पर्धेच्या नियमांनुसार चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं जय बजरंग पालसई संघाला तो सामना गमवावा लागला, कारण धावांचा ते पाठलाग करत होते. 1 बॉल 2 असं समीकरण आलं होतं. 1 धाव फलंदाजांनी पूर्ण केली, परंतु दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात बॅटर बाद झाले होते आणि अखेर त्या रोमहर्षक सामन्यामध्ये जय बजरंग घोणसई संघानं बाजी मारली. दुसरा सामना देखील जरूर लो स्कोरिंग होता, परंतु त्या मॅच मध्ये देखील रोमहर्षकता निर्माण तर झाली होती, पण अखेर सामना जिंकला अनबी 11 मुसाळणे संघानं. आई गावदेवी वसुरी बी संघाला त्यांनी पराभूत केलं. नवीन षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल इनसाइड एज. शरीराचा देखील थोडासा वेध घेतला बॉलनं, थाईवर लागला आणि त्यानंतर विकेट किपरच्या हातात गेलाय. डॉट बॉलनं सुरुवात या षटकाची गोलंदाज निखिलने केली आहे. स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळण्याचा एक वेगळा आनंद असतो आणि तुमच्याकडून अपेक्षा देखील भरपूर असतात, कारण पाठीराखे फार मोठ्या संख्येने उपस्थित असतात. अपेक्षा देखील असतात, चॅलेंजेस देखील असतात. ओ यावेळेला मोठा फटका, बॉल हवेत आहे, डीप मध्ये फील्डर जज करतोय, मात्र त्याच्या वरून बॉल सीमारेषा पार. षटकार. कडक शॉट, ताकदवान फटका योगेशच्या बॅट मधून. थोडासा वेट केला, थोडासा स्लाइड पॉज घेतला आणि त्यानंतर बॉलवर प्रहार केलाय. फिल्डरचे प्रयत्न देखील चांगले होते, पण अखेर त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होत असताना वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला षटकार या मॅच मधला योगेशच्या बॅट मधून आलाय आणि या 6 धावांच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले सरसोळ संघाची 14 या आकड्यावर. गोलंदाज निखिल पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा थ्रू द लाईन. ओ हो हो, भीम टोला वज्र टोला आणि बॉल पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर गेला. आणखी एक षटकार. लाजवाब बॅटिंग. पहिल्या फटक्यामध्ये थोडासा धोका उद्भवला होता, कारण फिल्डरला असं वाटत होतं की चान्स आहे, पण या वेळेला कुठलाही चान्स फिल्डरला दिलेला नाहीये. क्लीन स्ट्राइक, बॅक टू बॅक सिक्सेस फ्रॉम द बॅट ऑफ योगेश. मजबूत बांध्याचा फलंदाज आहे आणि मजबूत फटके देखील त्याच्या बॅट मधून येत आहेत. ज्या आक्रमक बॅटिंग साठी तो प्रसिद्ध आहे, तशीच बॅटिंग त्याने आता सुरू केलेली आहे. पहिला बॉल डॉट होता या षटकातील, परंतु तदनंतर 2 सलगचे षटकार आलेले आहेत. धावसंख्या झपाट्याने वाढते शशिकांत स्मृती सरसोळ संघाची. बिनबाद 20. याही वेळेला विकेट करायचा होता, परंतु आता जास्त दूर टाकलाय, खूपच दूर टाकलाय. वाईट घोषित करतायत पंच मुन्ना पठाण. जेपी पॅनलचे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागच्या वर्षी देखील जेपी पॅनलने ही स्पर्धा अगदी सक्सेसफुल करून दाखवली होती आणि अशा अनेक साऱ्या स्पर्धा संपूर्ण देशभरामध्ये जेपी पॅनल सक्सेसफुल करताना आपल्याला दिसत असतं.
नामवंत हे पंचांचं पॅनल आहे. यावेळेला डाऊन द लेग्स बॅट आणि बॉलचा संपर्क आहे की नाही ते बघावं लागेल. मात्र शॉर्ट फाईन लेगला चांगला स्टॉप. येस, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होता. खरं तर बॉल कमजोर होता परंतु त्याचा फायदा घेता आलेला नाहीये. बॅटची थोडीशी इनसाइड एज लागली होती, मिडल करता आलं नाहीये. अथवा हिटमी बॉल होता, शॉर्ट फाईन लेगला बीट केला असता तर चौकार मिळाला असता. वाईट बॉलवर बॅट फिरवलीये. थोडासा निराश असेल फलंदाज योगेश स्वतःशीच. लो फुल टॉस यावेळेला उडवलाय समोर. लॉंग ऑफला फिल्डर आहे आणि जे जाळं रचलं गेलं होतं त्यामध्ये बरोबर मासा अडकलाय. बिग विकेट. योगेश बाद. संघाची धावसंख्या 21. लो फुल टॉस थोडासा दूर टाकलेला बॉल होता. खरं तर या बॉलला कव्हरच्या वरून देखील खेळता आला असतं परंतु समोर व्ही मध्ये फटका मारला. बॅटच्या थोडासा खालच्या भागाला बॉल लागला होता आणि त्यामुळेच टायमिंग प्रॉपर तिथे पाहायला मिळाले नाही. फिल्डरला क्लिअर करता आलेलं नाहीये. योगेशचा झंझावात अखेर इथे समाप्त झालाय. 2 चांगले षटकार त्याने ठोकले पण फार मोठी इनिंग्स खरं तर खेळता आलेली नाहीये. मात्र स्टार्ट चांगला मिळालेला आहे. शशिकांत स्मृती सरस ओळ संघाला 21 या धावसंख्येवर पहिला झटका बसलाय. अजूनही दुसरं षटक आपण बघतोय प्रगती पथावर आहे. पहिल्या फेरीतील सर्व सामने हे आपल्याला 5-5 षटकांचे पाहायला मिळत आहेत आणि ग्रामीण क्रिकेटर्ससाठी एक प्रकारचा आपण बोलू शकतो की फुल फ्लेज क्रिकेट आहे. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये सुरुवातीपासूनच 4-4 किंवा 3-3 षटकांचे सामने देखील होत असतात पण इकडे एसपी ग्रुपचं हे दमदार आयोजन आहे. सुसज्ज असं मैदान आहे आणि दर्जेदार आयोजन. क्रिकेटवर प्रेम करणार व्यक्तिमत्व म्हणजेच संदीप पाटील साहेब एसपी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली ही भव्य दिव्य स्पर्धा. डे नाईट क्रिकेटचा हा महासंग्राम. नवीन बॅटर मैदानामध्ये मयूर आलेत 3ऱ्या क्रमांकावर. निखिलला यश मिळालंय. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख बॉल. टप्पा पडल्यानंतर मुवमेंट होती आणि त्यामुळेच वाईट घोषित केलाय पंचांनी. बॅट्समनला खरं तर बीट केलं होतं पण लाईन तेवढी परफेक्ट नव्हती आणि त्यामुळेच पंच वाईट घोषित करतायत. खरं तर आमचं कॉमेंट्री बॉक्स जे आहे ते बरोबर आता उजव्या हाताच्या बॅटर्ससाठी एक्स्ट्रा कव्हरला आहे त्याच्यामुळे इकडनं लाईन तेवढी परफेक्ट आम्हाला जज होत नाहीये पण यस पंच आहेत मैदानामध्ये. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतायत. आणि पुन्हा एकदा उजव्या फार जास्त बाहेर टाकलेला बॉल. आणखी एक वाईट. आता ही थोडी समस्या उद्भवलेली आहे. सुरुवातीला 2 बिग हिट आले त्यानंतर विकेट देखील मिळाली आहे परंतु 3 वाईट बॉल देखील या षटकामध्ये निखिलनं टाकलेत त्यामुळेच षटक भरपूर लांबते. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 1/23. हो खोलात टाकलाय आणि बीट केलंय बॅटरला. यावेळेला लाईन देखील चांगली आहे. उजव्या इष्टीच्या थोडासा बाहेर ठेवलेला बॉल अगदी पॉपिंग क्रीज मध्ये चेंडूचा टप्पा त्याला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाही. आता मात्र हे षटक झाले समाप्त. पॉवर प्लेचा खेळ संपलाय. धावसंख्या 1/23. टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये शशिकांत स्मृती सरस ओळ संघ आई गावदेवी बिलोशी बी संघाच्या विरोधात. आई गावदेवी बिलोशी संघ खेळतोय. एसपी बिलोशी बी संघाला देखील आपण आज ऍक्शन मध्ये पाहणार आहोत आणि त्यांचा सामना असेल सलामी स्पोर्ट्स निचोळे संघाविरुद्ध जो आजचा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. यानंतरचा सामना असेल जीवी स्पोर्ट्स अब्जे विपक्ष जय हनुमान चांबळे. दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉस साठी सज्ज राहायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये इनिंग्स ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत. पॉवर प्लेचा खेळ संपलाय त्यामुळे आता क्षेत्ररक्षण थोडंसं आपल्याला लांबलेलं दिसतंय. पसरवलेलं विखुरलेलं क्षेत्ररक्षणाचं जाळं. लक्षात घ्या पहिली 4 षटकं आपल्याला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. गोलंदाजीसाठी भाविकचं दुसरं षटक लेंथ बॉल होता. आडव्या बॅटनं तटवलाय. बॉल चाललाय डीप स्क्वेअरिश मिड विकेटला. डीप मध्ये फिल्डर आहे. एकच धाव तिथे मिळताना दिसते. चांगलं क्रिकेट पहिल्या 2 षटकांमध्ये. विशेषतः पहिलं षटक भाविकचं फार चांगलं राहिलं होतं. फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या मात्र दुसरं षटक थोडंसं खर्चिक राहिलं जे निखिलनं टाकलं. तब्बल 15 धावा खर्च केल्या मात्र एक महत्वाची विकेट त्याने प्राप्त केली. स्ट्रायकिंग इनला बॅटर मयूर. यावेळेला ऑन द राईज बॉल हवेत आहे. समोर फिल्डर अँड इट टेक्स इट. सेकंड विकेट गोज डाऊन. जास्त जोरात खेळला नव्हता फलंदाज परंतु टायमिंग चांगलंच तिथे पाहायला मिळालं आणि तेच कुठेतरी गोलंदाजासाठी फायदेशीर ठरले. पाहू शकाल बॅकफुटला जाऊन खरं तर बॉल खेळला होता मात्र खाली ठेवण्याचा प्रयत्न केला नाही आणि बॉल कॅरी केला गेला थेट फिल्डरच्या हातात. लॉंग ऑफला सुरक्षित हातांची जोडी दाखवली. फिल्डरने एक चांगला झेल संपन्न केलाय.
दीपनं झेल स्वीकारला. धावसंख्या 2 बाद 24. मयूरला खातं उघडता आलं नाही. जयेश पाटील 9 धावांवर खेळतायत. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून जरूर आलेत, पण आता एक चांगली पार्टनरशिप येथे खरं तर बनवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. अजूनही आपण बघतोय की तब्बल 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विकेट जर सातत्याने जात राहिल्या तर मात्र धावसंख्येवर देखील त्याचा परिणाम आपल्याला जरूर पाहायला मिळेल. नवीन बॅटर पराग खेळण्यासाठी सज्ज. आल्या आल्या सुंदर फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर धावतोय. काय कमालीचं क्षेत्ररक्षण. स्वतःच्या डावीकडे जात असताना बॉल अडवलाय फिल्डरने. कल्पेश होते त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षणाची चांगली साथ गोलंदाजांना मिळताना दिसते. अगदी ओव्हरपिच बॉल होता. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह स्ट्रेटिश लॉंग ऑनला बॉलला पाठवलं होतं आणि असं वाटलं एक वेळ की कदाचित चौकार होईल, परंतु फिल्डर आडवा आला आणि बॉल त्याने अडवला. जबरदस्त फिल्डिंग. पुढचा बॉल. भाविकचा हा बॉल हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू बॉल खाली आणि कॅच ड्रॉप. खरं तर सोपा झेल होता आणि प्रशंसा सुरू होती की कुठेतरी क्षेत्ररक्षक चांगली साथ देत आहेत गोलंदाजांना, परंतु तेवढ्यातच चूक घडली एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. कॅच ड्रॉप. निकित राऊतच्या हातातून बॉल निसटलाय. जीवदान मिळाले जयेशला. 2 धावा देखील मिळाल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचले 27 वर. पहिला सामना हाय स्कोरिंग होता, दुसरा लो स्कोरिंग पाहायला मिळाला आणि आता या मॅच मध्ये आतापर्यंत तर 27 धावा लागलेल्या आहेत फलकावर. असं वाटतं की कुठेतरी फलंदाजांच्या मनात पहिला आकडा 50चा असणार आहे. तो एक माइलस्टोन ठरू शकतो अशा कंडिशन्स मध्ये. पिच देखील गोलंदाजांसाठी चांगली आहे. वेग चांगला होता यावेळेला, परंतु लाईन खराब आहे. वाईट घोषित करत असताना पंच मुन्ना पठाण. एक्स्ट्रा रन इन टू द टोटल विच इज नाउ 28 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं जातंय प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. किंग ऑफ टेलिकास्ट प्रिन्स मूवीज यांनी 10PL सारखी मोठी स्पर्धा देखील कव्हर केलेली आहे आणि अनेक साऱ्या भव्य स्पर्धा ते कव्हर करतायत. ही देखील एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि आपल्या हक्काची स्पर्धा आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. प्रेक्षकांना हवीशी वाटणारी स्पर्धा अर्थात SP ग्रुप आयोजित उपसरपंच चषक SP ट्रॉफी 2026. सिंगल आली आहे. धावसंख्या 29. भाविकची गोलंदाजी फार नियंत्रित राहिली आहे. सुपर्ब डिलिव्हरी, परफेक्ट यॉर्कर आणि क्लीन बोल्ड. परागचं काम तमाम. फलंदाज बाद. ग्रेट डिलिव्हरी. काय बॉल होता हा. हाय बॅकलिफ्टनं खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट खाली येण्या अगोदरच बॉल निघाला होता. एष्ट्यांचा वेध घेणारा हा सुपर्ब यॉर्कर. दांडीगुल. परागला माघारी परतावं लागतंय. फक्त एक धाव त्याने बनवली. धक्का क्रमांक 3 आणि 3 षटकांचा खेळ देखील संपलाय. धावसंख्या 3 बाद 29. भाविकचा स्पेल जबरदस्त राहिला. 2 ओव्हर्स मध्ये फक्त 14 धावा खर्च केल्या. 2 गडी त्याने बाद केले. प्रभावी मारा. हेच असतं क्रिकेटमध्ये. फलंदाज तुमच्या समोर किती मोठे आहेत, कितीही मोठे असू द्यात, जर तुमच्याकडे चांगलं नियंत्रण असेल ॲज अ गोलंदाज तर मात्र तुम्ही भल्यांना नमवू शकता आणि ते दाखवले या ठिकाणी गोलंदाज भाविकने. दोन्हीही चांगले दर्जेदार संघ खेळतायत या मॅच मध्ये. आई गावदेवी बिलोशी आणि शशिकांत स्मृती सरसोळ. व्यासपीठाचं दृश्य मान्यवर तेथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेचे प्रणेते संदीप पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि SP ग्रुप बिलोशीच्या वतीनं. नवीन बॅटर सुभाष 5व्या क्रमांकावर दाखल झालेला आहे. जयेश पाटील अजूनही खेळपट्टीवर आहेत. 9 बॉल्स मध्ये 12 धावांचं योगदान दिलंय. दुसऱ्या बाजूने विकेट जात चाललेले आहेत. गोलंदाजीसाठी दीप आलाय. पहिलाच बॉल फुल टॉस. स्विंग करायचा होता. बघायचं बॅट आणि बॉलचा स्पर्श आहे की नाही. फिल्डर पाठलाग करतोय डीप फाईन लेगला. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा विचार. ओ हो हेजिटेशन. फार मोठा मिक्सअप. दोन्ही गाड्या एकाच रुळावर आणि अखेर ऍक्सिडेंट तर झालेलाच आहे. वाईटचा इशारा पंचांकडून आलाय, परंतु बॅटर धावबाद. बघायचंय टीव्ही पंचांची मदत देखील घेण्यात आलेली आहे की कुठला बॅटर बाद आहे यासाठी. यस, विकेट तर डाऊन झालेले आहे, पण नेमका कोण बाद झालेला आहे ते आता चेक केलं जाईल. एक धाव कंप्लीट केली होती आणि दुसऱ्या धावेसाठी ते हेजिटेशन पाहायला मिळालं. हा ना सुरू होती. आधी धाव घ्यायची होती आणि 2 धावा व्हायला देखील पाहिजे होत्या मला असं वाटतंय, पण तालमेळचा अभाव पाहायला मिळाला आणि त्याचाच परिणाम आपण बघतोय की विकेटचं पतन झालंय. आता जयेश बाद झालेले आहेत की सुभाष, हा एक मोठा प्रश्न.
त्यासाठीच तर तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. डिसिजन पेंडिंग. आणि टीव्ही पंचांचा निर्णय आलाय. जयेश पाटील बाद. बिग विकेट. हा फार मोठा धक्का बसलाय. चौथ्या विकेटचं पतन झालंय. सेट बॅटर होते जयेश पाटील, खेळपट्टीवर थांबून राहिले होते. दुसऱ्या बाजूने विकेट जात होत्या, परंतु अखेर दुर्दैवीरित्या जयेश पाटील देखील धावचीच्या रूपात बाद झालेत. 2 धावा मिळतील जरूर, कारण वाईट बॉल होता आणि 1 धाव कंप्लीट केली होती फलंदाजांनी. तर अवांतरच्या सौजन्याने 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या 31. विकेट आतापर्यंत गमावल्यात 4. आणि अजूनही आपण बघतोय की 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जर येथून एकही वाईट किंवा नो बॉल आला नाही तर त्याच्यामुळे 10 ते 12च्या सरासरीने अजूनही धावा जोडल्या जाऊ शकतात. 50 ते 55 पर्यंत कुठेतरी मजल मारण्याची संधी अजूनही दिसते, पण त्यासाठी खेळपट्टीवर थांबणं गरजेचं आहे. गोलंदाज जरूर प्रयत्न करतायत. विशेषतः भाविकनं फार चांगला स्पेल टाकला. दीपची सुरुवात तेवढी चांगली नाहीये, मात्र विकेट रनआउटच्या स्वरूपात टीमला मिळाली आहे, ते महत्वाचं. न्यूमॅन इन इज राज ऑन स्ट्राइक. आले आडव्या बॅटनं बॉलला हवेत खेळलाय. फिल्डर डीप मध्ये कॅच ड्रॉप. दुसरा झेल ड्रॉप झालाय. या अगोदर एक्स्ट्रा कव्हरला चूक आपण बघितली होती. आता डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेटच्या दरम्यान तिकडे फिल्डर सेट आहे आणि हा स्ट्रेट फॉरवर्ड कॅच होता. फिल्डरला जास्त काही मेहनत करण्याची गरज नव्हती. एका हातानेच हा बॉल खेचला होता ऑन साइडला आणि पाहू शकाल तुम्ही जास्त डिफिकल्ट नव्हता हा कॅच खरं तर. पण दडपण असतं जेव्हा तुम्ही घरच्या मैदानावर खेळत असता. प्रेक्षकांचं दडपण असतं. बऱ्याचदा त्यांचा पाठिंबा देखील तुम्हाला जबरदस्त मिळतो. दोन्ही गोष्टी असतात. पण इकडे सोपा झेल ड्रॉप झालाय. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. फाईन लेग कडे खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहे. इथे संधी होती धावचित करण्याची फलंदाजाला, मात्र थोडासा वेळ घेतला फिल्डरनं. त्याचा फायदा उचललाय फलंदाजांनी. क्विक सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावत असताना सरस ओल्ड संघाची 33 धावा, 4 फलंदाज बाद. दुसरं षटक फार चांगलं राहिलं होतं सरस ओल्ड टीमसाठी. तब्बल 15 धावा त्या षटकामध्ये आल्या होत्या. पण योगेश बाद झाल्यानंतर मात्र धावांचा वेग जो आहे तो मंदावलेला आहे. योगेशने जबरदस्त सुरुवात केली होती. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले होते. हा बॉल हुक करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. विकेट कीपर बॉल खाली. बॉलला कॅच तर केलंय. थोडंसं अपील देखील झालं, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. शरीराचा वेध घेतला होता चेंडूनं. चांगला बाउन्स प्राप्त करत असताना गोलंदाज दीप वाईडनं सुरुवात केली, परंतु तदनंतर चांगले चेंडू दीपच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. युवा गोलंदाज आहे. प्रत्येक ग्रामीण संघामध्ये आपल्याला प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन खेळाडूंची भर पडताना पाहायला मिळत असते. यावेळेला वेट करत असताना उडवलाय ऑन साइडला हवेत. आता मात्र चूक होणार नाहीये. जबरदस्त कॅच. खाऊ कॉर्नरला. बॅटर बाद. राजच्या खेळीचा अंत होतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला होता बॉल. हा थोडासा स्लोवर बॉल होता. वेट देखील केला बॉलचा आणि त्यानंतर अक्रॉस द लाईन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग 100% पाहायला मिळालं नाही, कारण बॅटला जिथे स्टिकर लागलेला असतो तिथेच बरोबर तो बॉल लागलेला आहे. त्याच्यामुळेच षटकार ठोकण्याचा जो मनसुबा होता तो यशस्वी झालेला नाहीये. एक चांगला झेल डीप मध्ये कल्पेशनं संपन्न केलाय. 5व्या विकेटचं पतन. धावसंख्या आपण बघतोय फक्त 33 धावा. चला, नवीन बॅटरने देखील लगेच खेळपट्टी गाठायची आहे. वेळेच्या मर्यादा आहेत. दोन्ही टीमसाठी त्या मर्यादा असतील याची नोंद असू द्या. पंच अझीम हमदुल्ले सर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. ते आम्हाला माहिती देत आहेत की 90 सेकंदाच्या आत नवीन बॅटर खेळपट्टीवर दाखल होणं गरजेचं आहे, नाहीतर टाइम आउट रूल नुसार बॅटरला बाद देखील घोषित करण्यात येईल. आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये आपण बघतोय नीरज 7व्या क्रमांकावर आलेला आहे. निम्मा संघ गारद झालाय. 33 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. शशिकांत स्मृती सरस ओल्ड संघ प्रथम बॅटिंग करत आहे आई गावदेवी बेलोशी संघाच्या विरोधात. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला ऑन द राईज ड्राईव्ह केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफला. फिल्डर आहे बाउन्सवर. जबरदस्त फिल्डिंग. वेट केला नाही चेंडूचा फिल्डरने. अगदी झेपावला होता फिल्डर बॉलवर, जेणेकरून दुसरी धाव घेण्याची अजिबात संधी मिळणार नाहीये बॅटरला. धावीवर समाधान व्यक्त करावं लागले. धावसंख्या जाऊन पोहोचली 34 वर. फक्त शेवटचे 7 चेंडू आता शिल्लक आहेत. दीप वन्स अगेन.
ओ या वेळेला बघायचंय बॉलरचा हात लागलाय का. अपील आणि यस, पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज धावबाद. सरपंच चषक सामना भरलाय मानाचा. एसपी ग्रुप आयोजित सामना आज भरलाय मानाचा. सरपंच चषक सामना भरलाय मानाचा. एसपी ग्रुप आयोजित सामना आज भरलाय मानाचा. थँक्यू डीजे. नॉन स्ट्रायकर एंडला तिथे बॅटरला धावबाद करण्यात आलेला आहे आणि फार दुर्दैवीच फलंदाज म्हणावा लागेल. पण यस, आता पंच टीव्ही पंचांची मदत घेत आहेत. चेक केलं जाईल, कन्फर्मेशन आपल्यापर्यंत येईल. पाहू शकाल जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न समोरच्या बाजूनं फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्याचा खरं तर तो प्रयत्न होता. पण आता हे चेक केलं जातंय, कन्फर्मेशन आपल्यापर्यंत येईल की गोलंदाजाचा हात तेथे बॉलला लागलाय की नाही. आणि तो हात लागला जरी असेल तर मग नॉन स्ट्रायकर एंडला जो बॅटर आहे त्याने क्रीज देखील सोडली की नाही हा देखील प्रश्न आहे. नॉट आउट. येस, हात तर लागला होता तिसरे पंच आम्हाला सांगतायत, पण बॅटरने क्रीज सोडली नव्हती. त्याची बॅट बरोबर क्रीज मध्ये ग्राउंडेड होती, त्याच्यामुळे फलंदाज नॉट आउट असेल. टेक्नॉलॉजी आहे आणि दूध का दूध पाणी का पाणी. प्रिन्स मूवीज जबरदस्त टेलिकास्ट. पंच धाव घेतलेली आहे का. अंपायर कन्फर्मेशन द्यायचं, धाव घेतलेली आहे नाही. इट्स अ डॉट बॉल. 4 षटकं संपलेत, धावसंख्या 34. बघायचं दोन्ही पंचांच्या दरम्यान चर्चा सुरू आहे. खरं तर पहिली 4 षटकं जी आहेत ती बरोबर वेळेवर पूर्ण करण्यात आलेली आहेत आई गावदेवी बिलोशी संघाकडून. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार येथे धाव मिळणार नाहीये ते पंच आम्हाला सांगतायत आणि तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कारण पंचांनी जेव्हा बाद केलं होतं तेव्हा तो बॉल तिथे डेड झाला होता आणि त्याच्यानंतर ती धाव कंप्लीट करण्यात आली होती. सो तदनंतर आपण थर्ड अंपायरची देखील मदत घेतली होती, डिसिजन आला होता आणि त्यामुळे त्याच्यानंतर ज्या काही घटना घडतील तुम्ही जर धावा देखील घेतल्या तर त्या धावा मिळणार नाहीत. चला विनंती असेल दोन्ही संघांना आपण खेळ सुरू करा.
यानंतरचा सामना असेल जेवी स्पोर्ट्स आबजे विपक्ष जय हनुमान चांबळे. दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपल्याला विनंती आहे, आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. इनिंग्स संपल्यानंतर लगेच टॉस केला जाईल. वेलकम बॅक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 34 धावा फलकावर. शेवटचा बॉल डॉट होता मागच्या ओव्हरमधला आणि आता नवीन षटकाला सुरुवात होत आहे. शेवटचं षटक सुरू होत आहे. गोलंदाजीसाठी कल्पेश राऊत सज्ज होत असताना स्ट्रायकिंग इनला बॅटर नीरज. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय. बॉल हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चांगला फटका. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात बॅटर डीप मधून खेळाडू आले. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर, परंतु तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. कल्पेश राऊत ने जर विकेट प्राप्त केली तर त्यासाठी आशु ठाकरे यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. 36 रन्स ऑन द बोर्ड. या वेळेला मात्र अक्रॉस द लाईन बिगिट करण्याचा प्रयत्न. चांगली लाईन होती. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्किड झाला या वेळेला बॉल. वेग थोडासा वाढताना दिसला आणि सरळ विकेट कीपरच्या हातात येतो डॉट बॉल. खरं तर बॅटरनं जी अपेक्षा केली होती की बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येईल, तसं घडलेलं नाहीये. अगदी टप्पा पडल्यानंतर सरळ निघून गेलाय. मुवमेंट नव्हती आणि त्यामुळे देखील बॅटर बीट होताना दिसलाय. पुढचा बॉल राईट हॅम ओव्हर द विकेट. कल्पेश या वेळेला बॅट चिकट लागली. बाउन्सवर विकेट कीपरच्या हातात, मात्र त्याच्या हातातून बॉल निसटलाय आणि त्याचा फायदा घेत आहेत बॅटर. एक धाव कंप्लीट. धावांसाठी खरं तर संघर्ष करावा लागलाय शशिकांत स्मृती सरसोळ टीमच्या फलंदाजांना. सुरुवात त्यांनी चांगली केली होती. 20 धावांची पार्टनरशिप आपल्याला पहिल्या विकेटसाठी पाहायला मिळाली होती जयेश पाटील आणि योगेश यांच्या दरम्यान. मात्र योगेश बाद झाल्यानंतर कुठेतरी डावाला उतरती काळा लागली असं म्हणायला हरकत नाहीये. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. 3 बॉल्स बाकी आहेत. हो, यावेळेला लॉफ्ट केलाय बॉल. लॉंग ऑफला, लॉंग ऑफच्या डोक्यावरून हाय अँड हँडसम सिक्सर.
बॅट मधून हा अप्रतिम षटकार. धावसंख्या वाढते 43. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. आणखी एक. ओहो, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फॅन्टास्टिक शॉट. बॅक टू बॅक षटकार. कमालीची बॅटिंग या शेवटच्या ओव्हरमध्ये. सलगचे 2 षटकार आणि विकेट किपरच्या हातातून जो बॉल निसटला होता त्याचा फायदा घेत असताना सिंगल कंप्लीट करण्यात आली होती. त्याचा आता भुर्दंड भोगावा लागतोय आई गावदेवी बिलोशी टीमला. शेवटचा बॉल बाकी आहे. कल्पेश राऊतच्या या षटकामध्ये तब्बल 15 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या 49. फायटिंग टोटल पाहायला मिळते. ओहो, यावेळेला हुक केलाय आणि हाही बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सलगचा 3रा षटकार. स्ट्रॉंग फिनिश. एकूण धावसंख्या 55. सलगचे 3 षटकार ठोकण्यात आलेले आहेत आणि त्यासाठी हेमंत पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. वेल डन सुभाष. हॅपी एंडिंग पाहायला मिळाली आहे शशिकांत स्मृती सरसोवल टीमच्या डावाची. एकूण धावसंख्या 55. 5 गडी बाद 5चे आकडे पाहायला मिळत आहेत, परंतु टार्गेट असेल अब तक 56. सज्ज राहायचं. आमचे सहकारी समालोचक अद्वर शेलार त्या ठिकाणी जोडले जात आहेत. थँक्यू अजय सर. चला बोट टीम कॅप्टन्स आणि मी विनंती करतो आदित्य राऊत यांना की आपण आपल्या शुभ हस्ते या नेक्स्ट मॅचची नाणेफेक करायची आहे. खऱ्या अर्थानं गेल्या दोन्ही या स्पर्धा कंप्लीट करत असताना ज्यांनी अप्रतिम स्कोरिंग संपूर्ण दिवस केली होती त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. कॉलिंग असेल या ठिकाणी जीवी स्पोर्ट्स अब्जे संघाकडनं, भूमिक स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूने एसपी ग्रुप अशी आपल्याला कॉलिंग. थँक्यू थँक्यू. आपण टॉस या ठिकाणी करतोय. एसपी ग्रुपचा कॉल दिलाय आणि टॉस मात्र या ठिकाणी जिंकलाय अर्थातच जनुमान सांबळे टीमने. कॅप्टन काय निर्णय स्वीकाराल? अद्वैत शेलार, या स्पर्धेची खरं तर मी टॉसच्या नंतर बोलतोय. या स्पर्धेच्या खेळण्याकरता आम्हाला इथे संधी भेटली तीच फार महत्त्वाची होती. खरं तर उपसरपंच चषक 2026 या स्पर्धेला खरं तर सर्वांचं स्वप्न असतं खेळण्याकरता आणि सर्वांची मानाची स्पर्धा आणि सर्व प्रेक्षकांचं नजरा असतात या स्पर्धेवरती. परंतु आमचं 60 टीममध्ये नाव नव्हतं आणि त्यानंतर मग आम्हाला इथे बराच वेळ तो मेहनत घ्यावी लागली. प्रत्येकाला फोन करावलं आणि जे प्रमुख व्यक्तिमत्व खरं तर आपल्या वाडा क्रिकेट असोसिएशनचे जे पाटील असतील आणि सन्मान्य वाडा पंचायत समितीचे माजी सदस्य जे मुसाने गावाचे राजाजी चादवी असतील आणि नंतर मग वडोली गावचे आमचे जिवलग मित्र नेहमी आम्हाला ते क्रिकेटवरती सहकार्य करतात. 2 आमचे पाठीवरचा हात असतो, साजिदची मुकडी, निखिलची बागुल, ही सगळी बाहेरची बाजू झाली. खरं तर पडद्यामागचे कलाकार खरं तर अभिनयजी पाटील असतील, निखिल पाटील, रुपेशजी पाटील या सर्वांनी आम्हाला खूप मदत केली आणि त्यानंतर मग आम्हाला या स्पर्धेकरता संधी भेटली गेली. तर मी सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद करतो. जाता जाता एवढंच म्हणतो की आयुष्यामध्ये दिलेले शब्द आणि केलेले उपकार आणि वेळेला उपयोगी पडलेली माणसं ही कधी विसरायची नसतात. म्हणून या सर्वांचं अगदी मनाच्या अंतःकरणापासून मी आमच्या संघाच्या वतीनं पुन्हा एकदा हार्दिक धन्यवाद बोलतो आणि थँक्यू सो मच आम्हाला इथे या स्पर्धेकरता संधी दिली त्याबद्दल. आणि आम्ही शतक करण्याचा निर्णय घेऊ टॉस जिंकल्यानंतर. हे मनामधले उद्गार होते. हे संदीप भाऊ म्हणा किंवा वाडा क्रिकेट असोसिएशन बद्दलचे सर्व व्यक्तिमत्व यांच्याबद्दल म्हणा आणि त्यांच्या मनामधनं कॅप्टनच्या निघालेले उद्गार होते. कारण ज्या पद्धतीने म्हणाले की 60 संघांमध्ये आमचं नाव नव्हतं परंतु आम्हाला इच्छा खूप होती या स्पर्धेमध्ये खेळण्याची आणि संधी तुम्हाला मिळाली. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. रित्याबाई, टॉस गमवावा लागला, प्रथम बॅटिंग येते. कसं वाटतं इथे आल्यानंतर? रजनी क्रिकेटचा महोत्सव सातत्याने वाड्यात आपण ओपन क्रिकेटच्या बऱ्याच स्पर्धा पाहिल्या आणि या हंगामामध्ये स्पेशली सर्व स्पर्धांमध्ये तुझा संघ आम्हाला खेळताना बघायला मिळालाय आणि आज इथे आल्यानंतर हा रजनी क्रिकेटचा महोत्सव पाहताना कसं वाटते? असं वाटतं की जसं की भिवंडी मध्ये ज्या स्पर्धा होतात ना त्याच्यापेक्षा बघण्यासाठी मोठी स्पर्धा SP बिलोशीची आहे आणि सर्वांनी खूप मेहनत घेतलेली आहे. आम्ही सुद्धा गेल्या वर्षी स्पर्धा मिस केली होती पण यावर्षी कारण का आमची सर्व मुलं जॉब करतात, कोणी कॉलेज करतो, सर्वांना टाइम मिळत नाही आणि ते बोलत होते की एवढी मोठी एंट्री फी कशी भरायची. मी त्यांना बोललो की आपल्याला ही स्पर्धा
खेळायचीच आहे, कारण की तालुक्यातली सर्वात मोठी स्पर्धा आहे. आणि मी अभि भाऊ आणि त्यांचे सर्व खेळाडू तसे त्यांचे कमिटीचे सुद्धा धन्यवाद मानतो. आणि जयेशजीचं मी धन्यवाद मानतो, ते सुद्धा आम्हाला प्रोत्साहन करत असतात. आणि WCAच्या आम्ही राहुल सवर नसताना सुद्धा आम्ही मोठ्या मोठ्या टुर्नामेंट खेळलेलो आहे, त्याच्यामुळे आम्ही राहुल सवरला सुद्धा मिस करतोय. नक्की ही गोष्ट खूप महत्वपूर्ण म्हणाला. काही नियम आहेत, त्या नियमांच्या अंतर्गत आपण WCAच्या सर्व स्पर्धा पाहतो. त्याकरिता तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला या ठिकाणी टॉसबॉक्स मध्ये रिपोर्ट आलाय, अर्थात नाणेफेक जिंकली ती म्हणजे जय हनुमान सांबळे संघाने आणि निर्णय स्वीकारलाय गोलंदाजी करण्याचा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. SP ग्रुप आयोजित उपसरपंच चषक 2026 भव्य दिव्य थरार. धन्यवाद. चला मॅच कडे जाऊयात. वा, अगदी दर्जेदार स्पर्धा मैदानामधनं बघायला मिळतीये. आज मात्र घरच्या प्रेक्षकांसमोर बिलोशीकर एका बाजूनं आपण रोशन याला स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. रोशनचा पहिला बॉल आपटून टाकलेला, त्याला पुल करण्याचा प्रयत्न होता. मागे फिल्डर आहेत यश, त्या ठिकाणी काउकॉर्नर झोन मध्ये बॉलला स्टॉप करतायत आणि एक सिंगल या बॉलवर मिळाली आहे. कुठे आतापर्यंत वाटत होतं 4.3 चेंडू जेव्हा पडलेले तेव्हा वाटत होतं की बिलोशी या मॅचवर हवी आहे, परंतु तदनंतर बराच काळ ज्याचा स्ट्रगल मैदानात चालू होता ते अर्थातच सुभाष नावाचं वादळ मैदानामध्ये आलं आणि ज्याच्या बॅटमधनं 3 मात्र दर्जेदार षटकार आपल्याला बघायला मिळाले. 56 धावांचं टार्गेट ठेवलंय, 56. या वेळेला अतिरिक्त शफल झाले आणि तदनंतर फटका यशस्वी करण्यामध्ये मात्र यश येत असताना बॉल सरळ निघून जाईल. डेफिनेटली या मैदानाचे आउटफील्ड खूप प्रचंड वेगवाने दणदण करीत आला. या ठिकाणी मात्र बॅटलच्या बॅटमधनं चौकार. धन्यवाद. या ठिकाणी आम्ही कारण शुभेच्छा खूप साऱ्या या स्पर्धेला येत आहेत, खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेकरिता येत आहेत. त्या जेवढ्या आम्हाला जमतील तेवढ्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करू. कारण तालुक्यातील एक अप्रतिम, तालुक्यातील एक मानाची, तालुक्यातील एक सन्मानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा आपण आज पाहत आहोत. SP ट्रॉफी अर्थातच SP ग्रुप आयोजित उपसरपंच चषक. यावेळेला प्रचंड वेगाने हाताळला, तितक्याच वेगाने टोलवण्याचा प्रयत्न. मागे यश बॉलला हातामध्ये कलेक्ट करतील आणि फेक करेपर्यंत मयूरच्या हातामध्ये बॉल येईल. एक सिंगल या बॉलवर कंप्लीट झाली आहे. सिंगलने विचार केला तर आपण धावफलक मात्र पुढे जात असताना 1 न वाढून जाऊन पोहोचले, ते म्हणजे 6 या अंकावर. चेंडू एकंदरीत संपलेत ते डेफिनेटली 3. पुढचा बॉल गोलंदाज यावेळेला थोडासा खाली राहिलाय आणि विकेटच्या मागे मात्र त्या ठिकाणी चूक झाली आहे आणि या मैदानाच्या दिशेनं या ठिकाणी दर्शवत असताना इट्स अ नॉन प्लेबल आणि त्यावर मिळतोय एक चौकार. म्हणजे पंजा मैदानामधनं कंप्लीट होत असताना 5 धावांचा बोनस मिळाला आणि 5 न वाढून आपण धावसंख्येचा विचार केला तर मात्र स्कोर कार्डवर जाऊन पोहोचेल डबल डिजिट मध्ये 11 या अंकावर 11 रन्स. बिलोशीकर सुद्धा सांगतायत की ही धावसंख्या मोठी असली तरी सुद्धा आम्ही चेस करण्याची क्षमता आमच्याकडे सुद्धा आहे. आज अप्रतिम अशी स्पर्धा आपल्याला या बिलोशी नगरीमध्ये बघायला मिळतीये. काय दर्जेदार आयोजन बघायला मिळतंय. उपसरपंच चषक 2026 आपण पाहतोय. पुढचा बॉल मयूर पुनश्च एकदा सज्ज होईल. या वेळेला मागे गेले, जागा बनवली आणि तदनंतर कट केले बॉलला पॉइंटच्या दिशेनं. प्रचंड वेगाने बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं चाललेला, परंतु क्षेत्ररक्षकांना त्या ठिकाणी साथ लाभली आहे आणि अखेरच्या क्षणाला बॉल मात्र मैदानामध्ये स्टॉप झालाय. डेफिनेटली 3 धावा आपल्या संघाकरिता अर्थातच वाचल्यात या ठिकाणी म्हणाव्या लागतील, परंतु मयूरचा सुद्धा उल्लेख करावा लागेल कारण ज्या पद्धतीने या संपूर्ण हंगामामध्ये मयूरकडनं आपल्याला गोलंदाजी बघायला मिळाली आहे. सरसोळकरांचा गोलंदाजीचा सर्वोत मोठा हुकुमी एक्का कोण आहे तर ते नाव आहे मयूर, ज्याला आपण यावेळी गोलंदाजी ट्रॅकवरनं पाहतोय. अनेक मैदानावर यावर्षी अगदी अप्रतिम या हंगामामध्ये मयूरकडनं गोलंदाजी सातत्याने आपण पाहिली आहे. तोच मयूर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला वेगवान चेंडू बघायला मिळाला. विकेट किपरच्या हातामध्ये जयजी पाटील यांच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावेल. डॉट बॉल मैदानामधनं कंप्लीट होतोय, निर्धाव चेंडू कंप्लीट होतोय आणि विचार केला तर या ठिकाणी धावसंख्या मात्र स्थापित, ती म्हणजेच 12 या अंकावर 12 रन्स.
शेवटचा आणि अंतिम इथून एक चेंडू मात्र बाकी आहे. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक वरनं मयूर गोतारणे, याला आपण बॉलिंग ट्रॅक वरनं पाहतोय. अगदी अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळतीये. मात्र स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज निखिल. आज मात्र आपल्या घरच्या मैदानावर खेळतोय, घरचे प्रेक्षक आहेत आणि त्यांच्या समोर त्याला फलंदाजी करायची आहे. त्या अनुषंगाने मात्र बॅटिंग करत असताना यावेळेला फटका फसलाय, उंची बरीच गाठली आहे. मागे येतोय सुभाष, या मॅच मधला महत्वपूर्ण खेळाडू ज्याने बॅटिंग केलेली खूप अप्रतिम. त्याने मात्र या ठिकाणी लॉंग ऑफच्या रिझन मध्ये एक कॅच ड्रॉप केली आणि लगेचच एक सिंगल कंप्लीट. षटक क्रमांक या ठिकाणी संपले पहिलं आणि पहिल्या षटकाअखेरीस धावसंख्येचा विचार केला तर मात्र स्कोर कार्ड वर जोडली गेली आहे ती म्हणजेच बिनबाद 13 रन्स ऑन बोर्ड. 13 धावा आल्यात खऱ्या आणि विकेट सुद्धा अजून गमावली नाहीये. आतापर्यंत पाहिलं तर ड्रायव्हिंग सीटवर आपल्याला या ठिकाणी आई गावदेवी बिलोशी संघ बघायला मिळतोय. 13 सर. एक 13 13 धावा जोडल्या गेल्यात. गोलंदाजी ट्रॅकवरनं आपण जयेश पाटील यांना पाहतो. यावेळी गोलंदाजी करण्याकरिता येत असताना एसपी ग्रुप अंबाडी नाका यांच्याकडनं एसपी ट्रॉफीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. अक्षयजी घरत, सौरभजी पाटील, ऋतिकजी पालवी, सूरजजी पालवी, निखिलजी पाटील, हेमंतजी भाकरे, तुषारजी पाटील, सारा जनरेटर्स यांच्या माध्यमातून या शुभेच्छा आल्यात, त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. थँक्यू सो मच. खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. सज्ज होईल नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरनं येत असतात. हॅलो, यावेळेला फटका फसलाय, बरीच उंची गाठली आहे. दोघं तिघ जण येत आहेत आणि अखेरच्या क्षणाला पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाली आहे. धावचीची संधी सुद्धा, परंतु त्या ठिकाणी 2 धावा वेगानं कंप्लीट, 2 धावा वेगानं कंप्लीट. कॉलिंगचा अभाव त्या ठिकाणी बघायला मिळाला, कॉलिंगचा अभाव बघायला मिळाला, कारण 3 खेळाडू येत होते. कॉलिंग देणं गरजेचं होतं. यस, नो, इट्स माइन असं कोणाच्याही तोंडून मात्र ऐकू आलं नाही. एकमेकांना धडकले असते, अजून दुखापत झाली असती, परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. कॅचेस महत्वाच्या आहेत, कारण या मॅच मध्ये आपण पाहिलं की सुभाष जिथपर्यंत मैदानामध्ये स्ट्रगल करत होता तेव्हा कुठेतरी मॅच बिलोशीकरांच्या बाजूने वाटत होती, परंतु सुभाषनं दाखवून दिलं की शेवटपर्यंत उभं राहिल्यानंतर कशा पद्धतीने फटके मात्र त्यांनी सजवलेत. यावेळेला पाहिलं आपण तर डॉट बॉल मैदानामध्ये येतोय, पुल करायचं होतं, परंतु बॉल बॅट याचा चांगला संपर्क बघायला मिळाला नाही. या स्पर्धेकरिता अजून एक शुभेच्छा येत असताना आम्ही पाहतोय, या ठिकाणी त्याही पोहोचवतोय. संदीपजी पाटील यांचे खूप अप्रतिम आयोजन आहे आणि त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. निलेशजी हरळ, गुणलेखक अब्जे यांच्या वतीने या शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच. यावेळेला मागे गेले उडवण्याचा प्रयत्न, परंतु जयेश पाटील, याच गोष्टीचा आम्ही उल्लेख करतोय की एकदा एखाद्या खेळाडूची जर का या गोलंदाजाला एखादी विकनेस भेटली तर मात्र तिच्यावर भर करणारा हा गोलंदाज आहे आणि त्याचं उत्तम प्रात्यक्षिक जयजी पाटील यावेळी मात्र मैदानात दाखवत असताना. सलगचा दुसरा डॉट बॉल मैदानात आलाय. 3 चेंडू संपलेत आणि धावसंख्या 15 या अंकावर. साजिदजी मुकरी यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा आल्यात या स्पर्धेकरिता, एसपी बिलोशी या टीम करिता. थँक्यू सो मच. यावेळेला मागे गेले, जागा बनवली आहे, उडवून देण्याचा प्रयत्न, नीरज त्या बॉलचा पाठलाग करतोय. पॉइंटचे खेळाडू जिथपर्यंत बॉलवर पोहोचले, एक कंप्लीट दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये होते, 2 सुद्धा कंप्लीट होतील. पराग बॉलला हातामध्ये कलेक्ट करतायत, वेगानं झपाट्यानं 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्यात आणि धावसंख्या पाहिली तर 17 या अंकावर जाऊन पोहोचली. हा 17 सातत्याने क्रिकेटमध्ये अशुभ मानला जाणारा आकडा आहे, परंतु तो कोणाकरिता शुभ आणि कोणाकरिता अशुभ हे मात्र पाहण्यासारखं आहे. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज जयेश पाटील. हे महत्वपूर्ण दुसरं षटक
अगदी अप्रतिम हाताळत असताना ज्या पद्धतीने त्याने आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत आणि फक्त 4 धावा खर्चिक केल्यात. पहिल्या षटकामध्ये मयूर गोतारणेवर अटॅक केला गेला होता, परंतु तदनंतर मात्र त्याची भरपाई पुरेपूर करत असताना यावेळेला ओव्हर स्टेप काढली, तटवण्याचा प्रयत्न, मागे फिल्डर येत आहेत, बॉलला हातामध्ये कलेक्ट करतील. एक सिंगल या बॉलवर मिळाली आणि सिंगलला वाढून धावफलक 1-8. अभिनय पाटील या स्पर्धेचे आयोजक यांचा जर्सी क्रमांक 18 यावेळी स्कोर कार्डवर जोडला गेलाय. शेवटचा आणि अंतिम एक चेंडू इथून बाकी आहे. मागे गेले, जागा बनवली आणि अगदी दर्जेदार स्ट्रोक मैदानामधनं या आतापर्यंतचा या मॅच मधला सर्वोत्तम फटका मैदानामधनं बघायला मिळालाय. ओव्हर दी कव्हर बॉल निघून गेला, 1 बाउन्स, सीमारेषेला क्लिअर करणारा दर्जेदार स्ट्रोक. 4. येणारे इथून 18 चेंडू शेष आहेत आणि 18 चेंडू मध्ये जर का पाहिलं आपण तर 34 ची गरज आहे. म्हणजे सुशांत असं म्हणावं लागेल की ज्या सरासरीनं धावा करायच्या होत्या ती आतापर्यंत राखण्यामध्ये आई गावदेवी बिलोशी संघाला यश आलंय आणि अजून सुद्धा मात्र त्यांना तशा पद्धतीची सरासरी राखायची सुद्धा आहे. या संपूर्ण स्पर्धेकरिता एसपी ग्रुप करिता उपसरपंच चषक करिता सैराज खतीब आणि संपूर्ण नारे गावाकडनं खूप साऱ्या शुभेच्छा येतात. थँक्यू सो मच, धन्यवाद. मॅचकडे जाऊयात. मयूर गोतारणे मात्र प्रचंड वेगानं चेंडू हाताळत असताना शरीरापासून बॅटरच्या परफेक्ट लांब चेंडू हाताळला. बघा आपण पाहतोय जयजी यांनी सांगितलं की कोणत्या दिशेनं हाताळायचंय आणि तिथेच मात्र परफेक्ट त्याने चेंडूची पीच केली आणि टप्पा पडल्यानंतर हलकासा बॉल आतमध्ये आलाय. वा क्या बात आहे, अगदी अप्रतिम ही संपूर्ण क्षणचित्रे आपण पाहतोय लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. प्रिन्स मूवीज
यांच्या माध्यमातून ही कव्हरेज केली जात आहेत. आपण पाहिलं की टप्पा पडल्यानंतर कशा पद्धतीने हलकासा चेंडू आतमध्ये आलाय, कारण मयूरच्या गोलंदाजीची ऍक्शन आपण पाहिली तर मयूरचे जेव्हा गोलंदाजीला मयूर जातो तेव्हा त्याच्या रनअप मध्ये सातत्याने आपल्याला स्विंग बघायला मिळतो आणि तशा पद्धतीची गोलंदाजी सुद्धा बघायला मिळते. यावेळेला फटका चांगला फ्लिकचा फटका, खाली क्षेत्र आहे आणि खाली क्षेत्रामधनं बॉल ट्रॅव्हल व्हायच्या आधी त्या ठिकाणी वेगानं क्षेत्ररक्षक पोहोचले. वा, अप्रतिम फिल्डिंग बघायला मिळाली. खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी बॉलला स्टॉप केलंय. जे फिल्डर आपण त्या ठिकाणी तैनात पाहिले, ज्यांनी बॉलला हातामध्ये कलेक्ट केलं, फेक केली, एक सिंगल मिळाली आहे. पुन्हा एकदा रोशनला स्ट्रायकिंग एंडला आणलं जातंय. बराच काळ आतापर्यंत रोशन मात्र नॉन स्ट्राईकला राहिलाय. 3 चेंडू 6 या धावसंख्येवर मात्र खेळ करतोय आणि निखिलचा विचार केला तर 11 चेंडू 12 या धावसंख्येवर मात्र वैयक्तिक खेळ करत असताना ही जोडी, या मॅच मधली सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. 2.2 चेंडूंचा खेळ संपला आणि 23 धावा सोडल्या गेल्यात. सजो होईल ओव्हर दी विकेटनं. यावेळेला प्रचंड वेग बघायला मिळतोय. मयूर गोतारणे दर्जेदार गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये भले थोडासा महागडा राहिला असेल, परंतु या षटकामध्ये काय आतापर्यंत पहिले 3 चेंडू हाताळलेत, अगदी दर्जेदार. कशा पद्धतीने पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर हलकासा हात आणण्याची क्षमता आहे, हलकासा चेंडू हात आणण्याची ही क्षमता आहे आणि ती मात्र मयूरला कुठेतरी या मॅच मध्ये स्वतःच्या नावाची छाप सोडत असताना बघायला मिळतोय. यावेळेला बॅकची कडा घेतली आहे, त्यानंतर मागे खेळाडू आहेत त्यांच्याकडनं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. पुन्हा एकदा बॉलला त्या ठिकाणी स्टॉप केले गेले आणि निर्धाव चेंडू कंप्लीट, डॉट बॉल. सलगचे 2 चेंडू निर्धाव आलेत यावेळी रोशनच्या विपक्षामध्ये. आतापर्यंत मयूरने मात्र 4 चेंडू हाताळलेत आणि धावा फक्त आणि फक्त त्याने खर्ची केली आहे, ती म्हणजे एकच. मयूर गोतारणे अगदी अप्रतिम. यावेळेला बॅटची कडा तर घेतलेली, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र वेगाने एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे आणि सिंगलचा विचार केला तर धावफलक 1 न वाढून पुढे जात असताना जाऊन पोहोचेल 24-24. शेवटचा आणि अंतिम मात्र आता इथून 1 चेंडू शेष आहे. या स्पर्धेकरिता पुन्हा एकदा शुभेच्छा येत आहेत उझेर एडिट्स यांच्या माध्यमातून. मुशरफ अन्सारी हे प्रोपरायटर आहेत त्याचे, त्यांच्याकडनं शुभेच्छा येतात. उझेर एडिट्स एक युवा एडिटर, धन्यवाद. यावेळेला पुन्हा एकदा प्रचंड वेगाने हाताळलेला, पुन्हा एकदा धावचीची संधी आणि आता डायरेक्ट हिट तर झालाय. पंचांकडे लाऊड अपील केली जाते आणि पंचांनी मात्र थर्ड अंपायर कडे रेफर केलंय. थर्ड अंपायर या ठिकाणी आहेत ते आम्हाला डेफिनेटली दर्शवतील. यावेळेला टप्पा पडल्यानंतर वेगाने एक सिंगल चोरण्याचा प्रयत्न होता आणि या ठिकाणी परतावं लागेल माघारी. विकेटचं झालंय पतन. खेळाडू बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परत आहेत. रोशन यावेळी मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी परतलेत. विकेटचं पतन, खेळाडू बाद. गोलंदाजी ट्रॅकवरनं कोणावर जबाबदारी इथून दिली जाईल. डेफिनेटली या संघाचा यंग ब्रिगेडियर गोलंदाजी ट्रॅकवरनं येत असताना या संघाचा महत्वपूर्ण अष्टपैलू खेळाडू जो यावेळी बॉलिंग ट्रॅकवरनं येतोय, नाव आहे यश. आणि नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता मैदानामध्ये आलेत कल्पेश. परंतु वा मयूर गोतारणे, क्या बात आहे, काय दर्जेदार षटक मयूरनं हाताळलंय. हे फक्त आणि फक्त ज्याच्यामध्ये धावा खर्ची केल्या महत्वाच्या क्षणाला 2. जिथे मॅच आपल्याला 18 बॉल 34 बघायला मिळत होती, ती मॅच आता 12 बॉल 32 वर येऊन ठेपली आहे. इतकी अप्रतिम गोलंदाजी मयूरकडनं बघायला मिळाली. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरनं यशला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरनं येत असताना. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा सज्ज आहे निखिल. निखिलला मात्र सातत्याने स्ट्रगल निखिलचा मैदानात बघायला मिळालाय. सज्ज होईल पहिला बॉल. पंचांकडे लाऊड अपील केली जाते आणि पंचांचा बोट चाललाय आकाशाच्या दिशेनं. विकेटचं पतन झालंय. बॅटेज होती आणि तदनंतर विकेटच्या मागे मात्र कॅच कॅरी केली आहे जयेश पाटील यांनी.
जयेश पाटील आणि योगेश पाटील यांना खेळताना पाहिलं. तसे दोन्ही बंधू मैदानामध्ये आहेत. सुभाष यांच्या दिशेनं लॉंग ऑफच्या रिझन मध्ये फुल टॉस बॉल होता, बॅटवर प्रॉपरली घेता आला नाहीये. एक सिंगल. हॅलो, कल्पेश राऊत यांना स्ट्रायकिंग एंडला आणण्याचा प्रयत्न यशच्या माध्यमातून. गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये पहिली 2 चेंडू त्याने हाताळले चांगले, ज्यामध्ये पहिल्या बॉलवर 1 विकेट आलेली, या बॉलवर 1 सिंगल आली आहे. पुढचा बॉल याही वेळेला अगदी अप्रतिम फुलर लेनची डिलिव्हरी बघायला मिळाली. मागे योगेश पाटील फेक करतायत आणि फेक केल्यानंतर हलक्याने यष्टा मिस झाल्या. त्या ठिकाणी 1 सिंगल, पुन्हा एकदा चिकी सिंगल कंप्लीट. मिडॉनच्या रिझन मध्ये आपण योगेश पाटील यांना तैनात होताना पाहतोय. 30 धावांची गरज आहे आणि इथून चेंडू शेष आहेत तुमच्याकडे 9 चेंडू तुम्हाला तब्बल 30 करायचे आहेत. या वेळेला अगदी अप्रतिम फिंगर रोल केले या बॉलवर. सुंदर गोलंदाजी यशच्या माध्यमातून बघायला मिळतीये. पाहू शकाल कशा पद्धतीने बॅट आणि बॉलचा संपर्कच नव्हता आणि बॉल बीट केलं. बॉलनं तदनंतर विकेटच्या मागे निघून गेला. जयेश पाटील यांच्या हातात डॉट बॉल. निर्धाव चेंडू कंप्लीट होतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होईल. या वेळेला फटका फसलाय, बरीच उंची गाठली आहे. स्वतः यश त्या ठिकाणी जज करतोय आणि कॅच तर मात्र पाहिली आपण तर ड्रॉप केली आहे. योगेश पाटील समोरच्या दिशेने येत होते परंतु यशनं कॉल दिला आणि मात्र अखेरच्या क्षणाला त्यांच्याकडनं स्वतःकडनं ही कॅच ड्रॉप झाली आहे. नेक्स्ट मॅच बोथ टीम्स आपण तयार राहायचंय खेळण्याकरिता. अर्थातच जीवी स्पोर्ट्स अब्जे आणि जनुमान चांबळे. यावेळेला पुन्हा एकदा फुलर लेनची डिलिव्हरी, पुन्हा एकदा बॉल त्या ठिकाणी आपण पाहिला तर लॉंगॉनच्या मिडॉनच्या रिझन मध्ये योगेश पाटील यांच्या हातामध्ये जाऊन विसावलं. 1 सिंगल आली आणि षटक क्रमांक या ठिकाणी संपलंय. ते म्हणजे 4थं. 4 षटका अखेरीस धावा आपण स्कोर कार्डवर पाहिल्या तर जोडल्या गेल्यात. 28. आता इथून अंतिमचे 6 बॉल्स बाकी आहेत आणि 6 चेंडू मध्ये विचार केला तर इथून मात्र गरज आहे ती म्हणजे 28ची. 28 गेल्यात, 28 तुम्हाला 6 करायच्या. अंतिमचे 6 चेंडू बाकी आणि विजयाकरता 28ची गरज आहे. जितक्या धावा तुम्ही 24 चेंडू मध्ये केल्यात तितक्या तुम्हाला आता अंतिमच्या 6 चेंडूत करायच्या आहेत. मॅच कुठे होती आपण 2 षटकांमध्ये विचार केला तर 22 धावा आलेल्या, परंतु मयूर गोतारणेने जे षटक महत्वपूर्ण हाताळलं अगदी अप्रतिम बघायला मिळालं आणि त्यानंतर दुसरं षटक लगेच त्याच्याच पावलावर पाऊल देत असताना यशने सुद्धा तेवढीच अप्रतिम गोलंदाजी केली. आता अंतिमचे 6 बॉल्स बाकी आणि विजयाकरता 28ची गरज. गोलंदाजी करण्याकरिता देवेंद्र नवीन गोलंदाज आलेत. यावेळेला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करायचं होतं आणि विचार केला तर कार्पेटच्या सहाय्यानं बॉलला खेळून काढले जाते. मैदानाला घरंगळत बॉल गेलाय. एकच सिंगल मिळाली, 1 सिंगलवर समाधान मानतायत आणि मॅच वर मात्र कुठेतरी कुरघोडी करत असताना आता अंतिमचे 5 चेंडू बाकी आणि विजयाकरता 27ची गरज आहे. 5 चेंडू आणि 27. पुढचा बॉल सज्ज होईल. या वेळेला अगदी अप्रतिम परंतु पंच वळलेत आमच्याकडे. दिशा भरकटली असं पंच दर्शवत असताना मुन्ना पठाण सर या ठिकाणी त्यांनी दर्शवलं इट्स अ नॉन प्लेबल. अतिरिक्त धावसंख्या 1 न वाढती आणि मॅच अजून सुद्धा बाकी आहे. 5 चेंडू आणि विजयाकरता करायच्या तुम्हाला 26. प्रत्येक बॉलला तुम्हाला सीमारेषेच्या बाहेर धाडावं लागेल. या अनुषंगाने मात्र इथून बॅटिंग करायची आहे आई गावदेवी बिलोशी या टीमला. प्रचंड वेगानं परंतु पुनश्च एकदा दिशा भरकटती आहे.
लेंथ आपण पाहिली तर अगदी अप्रतिम बघायला मिळते, परंतु लाईन टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर जातोय, कारण लांब हाताळण्याचा प्रयत्न वारंवार या ठिकाणी गोलंदाजाकडनं बघायला मिळतोय. चला गेम आपण थोडी स्पीडअप करूयात, कारण अजून आपल्याला 3 मॅचेस फर्स्ट राऊंडच्या बाकी आहेत. यावेळेला मात्र डॉट बॉल आला आणि मॅच वर कुरघोडी करत असताना शशिकांत स्मृती सरसोळा संघ आपल्याला बघायला मिळतोय. शशिकांतजी पाटील त्यांच्या या सरसो संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्याकरिता त्या नावानं आपण त्यांचा संघ पाहतोय. ही गोष्ट जेव्हा त्यांच्या गावामध्ये आपण टुर्नामेंट पाहिली तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं आणि त्याच नावानं त्यांना आपण खेळताना पाहतोय. या ठिकाणी याही वेळेला प्रचंड वेगानं पुन्हा एकदा बीट केला बॉल विकेटच्या मागे. जयेश पाटील यांच्या अगदी सहज रीतीने मात्र हातामध्ये बॉल कलेक्ट करत असताना 1 मोर डॉट बॉल, अजून एक निर्धाव चेंडू कंप्लीट होतोय आणि धावसंख्या मात्र पुन्हा एकदा स्थापित 31 31 या अंकावर. इथून आता पहिला पण तर शेवटचे 3 बॉल्स बाकी आहेत. याही वेळेला 1 मोर डॉट बॉल, अजून एक निर्धाव चेंडू. सलगचे 3 निर्धाव चेंडू आलेत मैदानामधनं आणि मॅच पहिली आपण तर बॅटिंग करणाऱ्या टीमची थोडीशी बॉडी लँग्वेज कुठेतरी मात्र लूज बघायला मिळाली, कारण जे 2 प्रमुख खेळाडू बाद झाले तदनंतर रोशनला स्वस्तामध्ये जेव्हा परतावं लागलं तिथून थोडीशी दूर गेली बॅटिंग करणाऱ्या टीम पासून. यावेळेला मात्र फटका चांगला, प्रचंड वेगानं खेळलेत, परंतु मागे फिल्डर आहेत त्या ठिकाणी जे बॉलला कलेक्ट करतात. पाहू शकाल ज्यांनी बॉलला हातामध्ये कलेक्ट केले त्या ठिकाणी जे फिल्डर आपल्याला बघायला मिळाले, युवराज, आणि फिक्स सुद्धा केली आहे. परंतु आता मात्र विजयाच्या उंबरठ्यावर बघायला मिळते टीम शशिकांत स्मृती सरसोळ. या वेळेला मात्र फटका यशस्वी झालाय, अगदी स्कूपचा फटका, बऱ्याच उशिरानं मैदानामधनं आला परंतु फटका सजवलाय आणि धावसंख्या मात्र या ठिकाणी मिळेल 4. विजयी झाली आहे टीम शशिकांत स्मृती सरसोळ. त्यांचं करूयात आपण मनपूर्वक अभिनंदन जयेश पाटील आणि टीम. आणि तदनंतर या ठिकाणी हार्ड लक म्हणूयात आपण आई गावदेवी या ठिकाणी, आई गावदेवी बिलोशी या टीमला आपण घरच्या मैदानावर आज आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर खूप चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल आम्ही आपलं गोड कौतुक करतो. राऊत मेडिकल, कल्पेश राऊत यांच्या माध्यमातून आपल्या या संपूर्ण स्पर्धेकरिता जे मेडिकल किट या मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट मिस्टर सुभाष ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला सुभाष, या कडक 3 प्रहार षटकारांचे अंतिमच्या 3 बॉलवर बघायला मिळाले आणि तिथून मॅचचं मोमेंटम जे आहे ते कम्प्लिटली सरसो संघाच्या बाजूने गेला आणि एकदा सरसो संघ जेव्हा ड्रायव्हिंग सीटवर आला त्यानंतर त्यांनी समोरच्या संघाला अजिबात संधी निर्माण करून दिली नाही. या मॅच मध्ये डोकं वर काढायला त्यांचं करूयात आपण मनपूर्वक अभिनंदन. आणि सुभाष, आपण या मॅन ऑफ द मॅचचा प्राइज घेण्याकरिता त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मधून तुमच्या समवेत मात्र जॉईन होतील सूरज पाटील सर. आणि जशी नवीन मॅच स्टार्ट होईल तर आपण पुढील मॅच कडे जाणार आहोत आणि ते मॅच पहिल्या इनिंगचं समीकरण आणि ऐकवण्याकरिता तुमच्या समवेत मात्र मायक्रोफोन वरनं जॉईन होतील अजय घरस सर. थँक्यू. अँड प्लीज वेलकम टीमचं आगमन होते मैदानामध्ये ग्रँड सेलिब्रेशन मध्ये. फर्स्ट नाईट फर्स्ट
डे टूर्नामेंट एसपी ग्रुप आयोजित उपसरपंच चषक बिल्लोशी आणि टीम साग बनवतोय जीबी स्पोर्ट आमची वेलकम. And team Samle. या ठिकाणी ठरतायत सामनावीर आणि इथे मॅन ऑफ द मॅच सुरेशजी घरकरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच बक्षीस द्यायचे सुभाष गवारी यांना. उपसरपंच ट्रॉफी बिलोशी डे नाईट टुर्नामेंट मध्ये या ठिकाणी रोहित सुतार ग्रामपंचायत सदस्य बिलोशी यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच मेडल. सुभाषजी आइए प्लीज वेलकम. आणि या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच मेडल परिधान केलं जाते सुभाषजी गवारी यांना. वेल डन, अभिनंदन. त्याचबरोबर दुसरं बक्षीस आहे या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच प्राइज HR फॅशन ISPL क्रिकेट स्टार